बघा नेक्स्ट चॅप्टर आपलं असणार आहे 3 डायमेन्शनल जॉमेट्री. कुठला आहे? 3 डायमेन्शनल जॉमेट्री. ठीक आहे. बघा आता ह्याच्यामध्ये आपण बोर्डच्या ह्याच्यात बघितलेलं होतं 3 पॉईंट्स. पहिला होतं डायरेक्शन कोसाइन्स, दुसरा होता डायरेक्शन रेशोज आणि तिसरा होता त्यातला अँगल. एवढेच फक्त पॉईंट्स. ठीक आहे. आता सगळे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत आणि एक तरी एक्झाम्पल महत्त्वाचं म्हणजे JEEसाठी 3D लाईन प्लेनवरती 2 एक्झाम्पल किंवा 3 एक्झाम्पल येतातच. आता 2 येणार ह्या वर्षीपासून, त्यामुळे नीट लक्ष देऊन फक्त अभ्यास करायचा ह्याचा. ठीक आहे. तर आता बघा काय दिलेलं आहे एक्झाम्पल. इफ द पॉईंट्स -1, 2, -3, 4A1 and B8, 5 are collinear, then A and B are respectively equal to. ठीक आहे. बघा असं पण एक्झाम्पल जे येईल एकदा जुन्या ह्याच्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे. आता काय दिलं आहे? कोलिनियर दिलं आहे. मग कोलिनियर दिलं असेल तर आपल्याला काय मिळतं की पॉईंट्स जे दिलेत, समजा पॉईंट घेतलं x1, y1, z1, x2, y2, z2 and x3, y3, z3 असे 3 पॉईंट्स जर आपल्याला दिले आणि ते कोलिनियर असतील, कोलिनियर इफ अँड ओनली इफ, हे शॉर्टकट आहे इफ अँड ओनली इफचं. x2 - x1 इज इक्वल टू x3 - x2. सिमिलरली बाकीच्यांना पण असतो, म्हणजेच y2 - y1 इज इक्वल टू y3 - y2 आणि z2 - z1 इज इक्वल टू z3 - z2 असं सॅटिस्फाय होतं. ठीक आहे. मग आता दिलेले पॉईंट्स बघा आपले काय दिलेले पॉईंट्स आहेत. -1, 2, -3, 4A1 आणि B8, 5 असे 3 पॉईंट्स आहेत. ठीक आहे. आता ह्या 3 पॉईंट्सला आपल्याला चेक करायचं आहे. मग काय येणार? x2 - x1 इज इक्वल टू x3 - x2 आणि y2 - y1 इज इक्वल टू y3 - y2. आता जर बघितलं तर B x1 xच्या जागेवरती A yच्या म्हणजे झेडची गरजच नाही, आपल्याला सोडवत बसायचं नाही. मग आता x2 किती आहे? 4 -1 इज इक्वल टू x3 किती आहे? B -4 आणि इकडं काय येतं आहे? y2 A -y1 2 इज इक्वल टू y3 8 A असं आलं. ठीक आहे. मग आता बघा काय येणार ह्याच्यानुसार. हा B तसाच ठेवा, -4 इकडं आणला तर +4 येणार, बरोबर. म्हणजेच 4 + 4 8 आणि +1 9 म्हणजे B इज इक्वल टू 9 मिळाला. ठीक आहे. हा A इकडं आला तर 2A इज इक्वल टू हा प्लस होणार, म्हणजेच 8 + 2 10 आला. म्हणजेच A इज इक्वल टू 10/2 किती होणार? 5. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं A इज इक्वल टू 5, B इज इक्वल टू 9. आणि मग आता हे चेक करायचं. चेक करा, रिस्पेक्टिव्हली विचारले आहेत 5 आणि 9. कुठला आहे तो ऑप्शन? मग आपला ऑप्शन C. लक्षात आला? सोपे एक्झाम्पल आहेत 3D. कॅल्क्युलेशनसुद्धा खूप कमी असतात. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. द ट्रायंगल फॉर्म्ड बाय द पॉईंट्स 0, 7, 10, -1, 6, 6 अँड -4, 9, 6 इज. कोणता ट्रायंगल असेल असं दिलं आहे. ऑप्शन्स आहेत इक्विलॅटरल, आयसोस्केलस, राईट अँगल की राईट अँगल आयसोस्केलस. हे आपल्याला चेक करायचे. मग आता रफ डायग्राम जर आपण ट्रायंगलची ड्रॉ केली, कुठलाही असू देत, तर त्याला 3 व्हर्टायसेस आपल्याला कन्सिडर केले पाहिजेत, A, B, C. ठीक आहे. आता हे रफ केलेलं आहे आपण. आता म्हणून याचे पॉईंट आपण घेऊया 0, 7, 10. बीचे पॉईंट्स घेऊया -1, 6, 6 आणि Cचे पॉईंट्स घेऊया -4, 9, 6.
मग त्याच्यावरून त्याचे पोझिशन वेक्टर काढूया आपण. ए बार इज इक्वल टू काय येणार 7J प्लस 10K. बी बार इज इक्वल टू काय येणार -I प्लस 6J प्लस 6K. आणि सी बार इज इक्वल टू -4I प्लस 9J प्लस 6K. असे 3 वेक्टर्स आले. ठीक आहे. आता काय करायचं, त्याच्यावरून आपल्याला वेक्टर तयार करायचे. कुठला? हा ए बी बार, बी सी बार आणि ए सी किंवा सी ए बार. ठीक आहे. ए बी बार इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, बी बार मायनस ए बार इज इक्वल टू बी बार काय आहे -I प्लस 6J प्लस 6K मायनस 7J प्लस 10K. आणि आता सबस्ट्रॅक्शन करस्पॉन्डिंगला करायचं. त्याला -I 6 - 7 -J आणि 6 - 10 -4K. ठीक आहे. पहिल्याला हे. आता दुसरा बी सी बार इज इक्वल टू सी बार मायनस बी बार. सी बार काय आहे -4I प्लस 9J प्लस 6K मायनस बी बार -I प्लस 6J प्लस 6K इज इक्वल टू. आता तुम्ही परीक्षेत करत असताना डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन करायचे. हे वेक्टर वगैरे लिहित बसायचं नाही. ए बी बार म्हणजे काय करणार, या दोघांचं सबस्ट्रॅक्शन तिथंच करायचं आणि आन्सर लिहायचं. मी आता इथं सगळ्यांना कळण्यासाठी आपण सगळे स्टेप्स करतोय. -4I प्लस I म्हणजेच -3I, 9 - 6 प्लस 3J, 6 - 6 0 कॅन्सल झाला. तिसरा ए सी बार इज इक्वल टू सी बार मायनस ए बार इज इक्वल टू -4I प्लस 9J प्लस 6K मायनस ए बार त्याच्यात ठेवला 7J प्लस 10K. ठीक आहे. लक्षात आलं. दिस इज इक्वल टू. आता ह्यांचं सबस्ट्रॅक्शन -4 - 7 काय होणार त्याच्यामध्ये सी बार मायनस ए बार. सी बार आपण बरोबर ठेवलाय का बघा. आणि हा -7J. काय झालं, तो -4I तसाच राहिला. 9 - 7 प्लस 2J आणि 6 - 10 -4J. आता त्यांच्या मॅग्निट्यूड आपण तयार करूया. देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, त्यांचे स्क्वेअर करायचे असतात बरोबर. इथं आला -1. आता डायरेक्ट लिहूया. -1चा स्क्वेअर किंवा -1 स्क्वेअर एक स्टेप लिहितो मी इथं ॲडिशनल, प्लस -1 स्क्वेअर प्लस -4 स्क्वेअर इज इक्वल टू -1चा स्क्वेअर 1 प्लस 1 प्लस 4 स्क्वेअर 16 आणि 16 प्लस 2 √18. ठीक आहे. दुसरं मॅग्निट्यूड ऑफ बी सी बार इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ इथं -3 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू √9 प्लस 9. त्याचं आन्सर किती आलं √18 आलं. ठीक आहे. आणि लास्ट मॅग्निट्यूड ऑफ ए सी बार इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय येणार त्याच्यासाठी -4 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस -4 स्क्वेअर इज इक्वल टू 16 प्लस 4 प्लस 16 म्हणजे √36 आणि √36 म्हणजेच 6. ठीक आहे. आता 2 साईड इक्वल आल्या लेंथनं आणि एक वेगळी आली. म्हणजे आता इथं राईट अँगल आहे का, राईट अँगल आयसोस्केलस आहे. आयसोस्केलस तर असेल तर 2 साईड तर आल्या. आता तिसरी पॉईंट बघायचा आहे. मग म्हणून पायथागोरस थेरम ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय आला पाहिजे ए बी स्क्वेअर प्लस
बी सी स्क्वेअर येते का चेक करूया. ए सी स्क्वेअर तो तर डायरेक्ट आपल्याला 6 स्क्वेअर इज इक्वल टू √18 स्क्वेअर प्लस √18 स्क्वेअर आणि 6 स्क्वेअर 36 इज इक्वल टू 18 प्लस 18 म्हणजेच तो काय आला 36. म्हणजे सॅटिस्फाय झाल्या दोन्ही साईड्स. लक्षात आला. आणि दोन्ही साईड सॅटिस्फाय झाल्या म्हणजे आपला काय आला ऑप्शन आयसोस्केलेससाठी 2 साईड इक्वल आणि राईट अँगलचा सुद्धा सॅटिस्फाय. म्हणजे कुठला आला ऑप्शन राईट अँगल्ड आयसोस्केलस. लक्षात आलं. बघा वेगळं एक्झाम्पल होतं. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल बघितलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. ए लाईन मेक्स अँगल अल्फा बीटा गॅमा विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस. इफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 डिग्री देन गॅमा इज इक्वल टू असं विचारलं आहे आपल्याला. ठीक आहे. बघा गिवनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 डिग्री. तर ह्याच्यावरून एकाचीच व्हॅल्यू कोणती पण आपण फाइंड आउट करूया. समजा बीटा घेतलं. बीटा इज इक्वल टू काय होणार 90 मायनस अल्फा. ठीक आहे. आता कोऑर्डिनेट ॲक्सिस बरोबर हे अँगल तयार होतात. तर आपल्याला एक रिलेशन माहिती आहे त्यातलं. ते रिलेशन असं आहे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. ठीक आहे. मग ह्या रिलेशनचा वापर करून आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. मग कॉस स्क्वेअर अल्फा तसंच ठेवूया आपण प्लस कॉस स्क्वेअर बीटामध्ये बीटाची व्हॅल्यू ठेवूया आपण 90 मायनस अल्फा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होणार कॉस स्क्वेअर अल्फा तसंच राहणार प्लस कॉस ऑफ हा सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण 90 मायनस अल्फा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. देअरफॉर कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस ऑफ 90 मायनस थिटा फॉर्म्युला माहिती आपल्याला तो वापरायचा इथं. तो काय येणार साइन अल्फा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. लक्षात आलं. देअरफॉर कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. ठीक आहे. आणि आता हा फॉर्म्युला झाला तयार कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1 प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. हा 1 1 कॅन्सल झाला म्हणजे मिळालं कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 0. मग आता कॉस 0 कधी असतो म्हणजेच कॉस गॅमा इज इक्वल टू कॉस पाय बाय 2 म्हणजेच गॅमा इज इक्वल टू पाय बाय 2. आणि पाय बाय 2 म्हणजेच किती येतो 90 डिग्री. म्हणजे आपला ऑप्शन काय आला ऑप्शन नंबर बी आला. लक्षात आलं. सिम्पल एक्झाम्पल होतं. तसंच आता पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. बघा काय दिले एक्झाम्पल नेक्स्ट. इफ कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ए वेक्टर ए बार देन cos 2 अल्फा प्लस cos 2 बीटा प्लस cos 2 गॅमा इज इक्वल टू आणि खाली ऑप्शन्स दिले. ठीक आहे. मग आता याच्यासाठी आहे ते इक्वेशन आपण कन्सिडर करूया. पहिल्यांदा काय दिलेलं आहे cos 2 अल्फा प्लस cos 2 बीटा प्लस cos 2 गॅमा इज इक्वल टू. आता ह्याच्यासाठी आपल्याला 2 फॉर्म्युले माहिती आहेत. पहिला cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 हा एक माहीतच आहे. आणि दुसरं आपल्याला हे दिलेलं आहे त्याच्यासाठी आपण वापरणार cos 2 थीटा इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. आणि तोच सेम फॉर्म्युला मग आपण इकडं अल्फा बीटा गॅमा ह्या तिघांना वापरायचा. ठीक आहे. मग आता त्याच्यासाठी हा जर इथं ठेवला तर पहिल्यांसाठी काय आला 2 cos स्क्वेअर
अल्फा येणार, थिटाच्या ऐवजी काय येणार अल्फा -1. बीटासाठी लिहिला +2 कॉस स्क्वेअर बीटा -1 आणि तिसरा गॅमासाठी लिहिला +2 कॉस स्क्वेअर गॅमा -1. लक्षात आलं. आता लिहिताना थोडी ॲडजस्टमेंट करूया. दिस इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर अल्फा +2 कॉस स्क्वेअर बीटा +2 कॉस स्क्वेअर गॅमा. ठीक आहे. आणि इथं काय आलं -1 -1 -1 किती टाइम्स झालं 3 टाइम्स, म्हणजे तो काय येणार -3. ठीक आहे. आता यातनं कॉमन काय मिळेल आपल्याला 2 मिळेल, म्हणजेच काय ना दिस इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट पहिला राहिला कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा -3. आणि आपल्याला त्याचा आन्सर माहीत आहे. याचा आन्सर किती दिलं आपण इथं लिहिलेलं आहे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. म्हणजेच ह्याचा आन्सर आला 2 इंटू 1 -3, म्हणजेच 2 -3 आणि 2 -3 किती येणार -1. मग आपल्याला काय दिलं इथं आन्सर -1. आता काही वेळेस इथं +1 केला जातो ह्याच्यामध्येच, अजून इथं +1 केला जाईल तर त्याचं आन्सर काय येणार 0. म्हणून नीट बघायचं आणि त्यानुसार आपण एक्झाम्पल सॉल्व करायचं. लक्षात आलं. ठीक आहे. आता पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. इफ डायरेक्शन कोसाइन्स ऑफ 2 लाईन्स आर प्रोपोर्शनल टू 2, 3, -6 and 3, -4, 5 then the acute angle between them असं विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. मग आता प्रोपोर्शन टू असतात म्हणजेच काय असणार ते डायरेक्शन रेशोज असतात. डायरेक्शन काय असतात रेशोज असतात. मग डायरेक्शन रेशोज दिलेत म्हणजेच आपल्याला काय दिलं आहे A1 इज इक्वल टू 2, B1 इज इक्वल टू 3 अँड C1 इज इक्वल टू -6 असं दिलेलं आहे. आणि दुसरे जे दिलेले आहेत ते दुसरे डायरेक्शन रेशोज म्हणजेच A2 इज इक्वल टू 3, B2 इज इक्वल टू -4 आणि C2 इज इक्वल टू 5 असे दिलेले आहेत. मग आता ह्यातला आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे अँगल फाइंड आउट करण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरणार कॉस थिटाचा. कशाचा वापरणार कॉस थिटाचा. म्हणजेच कॉस थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 टोटल डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर इंटू इथं स्क्वेअर रूटची ॲडिशन करायची नाही. हे दोघांचं काय करायचं इथं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. इंटू A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर आणि मॉड कम्प्लीट. हा झाला फॉर्म्युला. आणि A1 B1 C1 A2 B2 C2 आपल्याला माहीत आहे ते इथं पुटअप करायचे. म्हणजेच काय होईल कॉस थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ A1 A2 म्हणजे 2 इंटू 3 प्लस 3 इंटू -4 प्लस -6 इंटू 5 टोटल डिवाइडेड बाय पहिलं स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस -6 स्क्वेअर इंटू दुसरं स्क्वेअर रूट 3 स्क्वेअर प्लस -4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर मॉड कम्प्लीट. लक्षात आलं. आता कॅल्क्युलेशन करूया. कॉस थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ 3 इंटू 2 6 -4 इंटू 3 -12 आणि -6 इंटू 5 -30
डिवायडेड बाय पहिल्या स्क्वेअर रूटमध्ये 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9, 6 स्क्वेअर 36 आणि दुसऱ्या स्क्वेअर रूटमध्ये 3 स्क्वेअर 9 प्लस 4 स्क्वेअर 16 प्लस 5 स्क्वेअर 25. लक्षात आलं. दिस इज इक्वल टू कॉस थीटा इज इक्वल टू अगेन मॉड तसंच राहील 6 मायनस 12 मायनस 6 म्हणजे हा आला मायनस 36 मायनस 36 डिवायडेड बाय याचं रूटचं 9 प्लस 4 13 प्लस 36 म्हणजे रूट 49 इंटू रूट हा काय झाला 50 आला. आता मायनस साईन मॉडमुळं कॅन्सल होणार म्हणजे कॉस थीटा इज इक्वल टू 36 डिवायडेड बाय ह्याचं निघणार 7 रूट 50. पण आता ऑप्शनमध्ये बघितलं तर तशा पद्धतीनं कुठंच ऑप्शन नाही आहे म्हणजे आपल्याला ह्याचं सिम्प्लिफिकेशन केलं पाहिजे. मग ते सिम्प्लिफिकेशन असेल कॉस थीटा इज इक्वल टू हा येईल 18 इंटू 2 डिवायडेड बाय 7 इंटू रूट 50 म्हणजे 25 इंटू 2 इज इक्वल टू 18 इंटू रूट 2 इंटू रूट 2 डिवायडेड बाय 7 इंटू 5 इंटू रूट 2 याचं 5 मिळालं आणि हे झालं रूट 2 कॅन्सल झाला म्हणजे कॉस थीटा इज इक्वल टू 18 रूट 2 डिवायडेड बाय 7 इंटू 5 35. लक्षात आलं. म्हणजेच आपल्याला मिळालं थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 18 रूट 2 डिवायडेड बाय 35 आणि 18 रूट 2 डिवायडेड बाय 35 कॉस इनवर्स कुठं आहे ऑप्शन नंबर बी आहे. लक्षात आलं. म्हणजे आपला आन्सर आलं बी कॉस इनवर्स ऑफ 18 रूट 2 डिवायडेड बाय 35. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आता ह्यातलंच. बघा नेक्स्ट एक्झाम्पल द शॉर्टेस्ट डिस्टन्सेस ऑफ द पॉईंट 1 2 3 फ्रॉम द ॲक्सिस एक्स वाय अँड झेड रिस्पेक्टिव्हली आणि खाली ऑप्शन दिले कुठल्या पॉईंटपासून 1 2 3. आता हे बघा अशा पद्धतीने 3 डायमेन्शन बघतोय आपण. ठीक आहे. हा पॉईंट समजा असेल आपला 1 2 3 तो स्पेसमध्ये आणि आता त्या स्पेसचं कॉर्डिनेट ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स पाहिजे. मग आता 2D मध्ये ते डायरेक्ट सांगू शकत होतो आपण पण 3D मध्ये डायरेक्ट मिळत नाही आपल्याला. मग आता 3D मध्ये ह्या एक्स ॲक्सिसचं डिस्टन्स म्हणजे वाय आणि झेडचा वापर करायला लागतो. तेच जर 2D मध्ये असतं तर वायचं जेवढं डिस्टन्स किंवा एक्सचं जेवढं डिस्टन्स तयार होतं ते सगळं लगेच सांगतो आपण. पण आता इथं झेड ॲडिशनल आल्यामुळं आपल्याला त्याचं आन्सर डायरेक्ट सांगता येत नाही. मग आता ते सांगता येत नाही तर डायरेक्ट काय करायला लागतं की एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस हा झेड ॲक्सिस त्याच्यापासूनचं डिस्टन्स पाहिजे. ठीक आहे. मग आता पहिलं आपण घेऊया फ्रॉम एक्स ॲक्सिस. आता डिस्टन्स माहिती आहे आपल्याला ते ओरिजिनपासून कॅल्क्युलेट केलं जाणार. तो काय येतो दिस इज इक्वल टू रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. काय येणार वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता एक्स किती आहे हे दिलेले नंबर म्हणजे एक्स वाय झेड घेऊया आपण. एक्स इज इक्वल टू 1 वाय इज इक्वल टू 2 झेड इज इक्वल टू 3. ठीक आहे. मग आता इथं पुट केलं दिस इज इक्वल टू वाय किती आहे 2 स्क्वेअर प्लस झेड किती आहे 3 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर 4 प्लस 3 स्क्वेअर 9 इज इक्वल टू रूट ऑफ 30. म्हणजे पहिल्याचं आन्सर काय आलं एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स त्या पॉईंटचं इथे रूट 30. आता दुसरं आपण बघूया फ्रॉम वाय ॲक्सिस. मग फ्रॉम वाय ॲक्सिस काय असेल दिस इज इक्वल टू रूट ऑफ वाय सोडून द्यायचा कॉर्डिनेट राहिलेले दोघं. राहिलेलं कोण आहे एक्स त्याचा स्क्वेअर आणि झेड त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू
स्क्वेअर रूट ऑफ एक्स किती आहे 1 म्हणजे 1 स्क्वेअर प्लस झेड किती आहे 3 त्याचा स्क्वेअर मग काय आलं ते 1 स्क्वेअर 1 प्लस 9 म्हणजेच तो किती आला रूट 10 आला. लक्षात आलं. आणि लास्ट फ्रॉम झेड ॲक्सिस कुठून पाहिजे झेड ॲक्सिस. आता झेड ॲक्सिस सोडून द्यायचा राहिलं कोण एक्स त्याचा स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स किती आहे 1 स्क्वेअर वाय किती आहे 2 स्क्वेअर. दिस इज इक्वल टू रूट ऑफ 1 प्लस 4 म्हणजे काय आलं रूट 5. मग आन्सर काय आलं रूट 13 रूट 10 आणि रूट 5. मग आता हा ऑप्शन चेक करा रूट 13 रूट 10 रूट 5 म्हणजे ऑप्शन काय आला डी आला. लक्षात आलं. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण यातलं. बघा नेक्स्ट एक्झाम्पल ए लाईन ए बी इन 3 dimensional space makes angle 45 degree and 120 degree with the positive x-axis and the positive y-axis respectively. If AB makes acute angle theta with positive z-axis then theta is equal to. ठीक आहे. म्हणजे ही 3 डायमेन्शन आहे म्हणजे आपल्याला व्हॅल्यूज दिल्यात. काय व्हॅल्यूज दिल्यात अल्फा इज इक्वल टू 45 बीटा इज इक्वल टू 120 आणि गॅमा इज इक्वल टू थिटा दिला आहे आणि त्या थिटाचंच म्हणजेच गॅमाचं आन्सर काढायचं आपल्याला. ठीक आहे. मग आता त्याचे डायरेक्शन कोसाइन्स काय असतात कॉस अल्फा कॉस बीटा आणि कॉस गॅमा. मग आता कॉस अल्फा पहिल्यांदा काढूया. कॉस अल्फा इज इक्वल टू कॉस ऑफ 45 आणि कॉस 45 किती असतो 1/√2. पहिलं लक्षात आलं. दुसरा कॉस बीटा इज इक्वल टू कॉस ऑफ किती आहे बीटा 120. आता 120 आपल्याला डायरेक्ट माहीत नाही म्हणजे तिथं सिम्प्लिफाय केलं पाहिजे. इज इक्वल टू कॉस ऑफ 180 मायनस 60 आणि 180 मायनस 60 म्हणजे 120 म्हणजे 120 आपण सिम्प्लिफाय केला स्प्लिट केला तो 2 पार्टमध्ये आणि 180 म्हणजेच किती पाय आणि पाय मायनस थिटा म्हटलं की आपण कुठे जातो सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय असतो निगेटिव्ह असतो म्हणून तिथं मायनस येणार. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह म्हणून मायनस आणि कॉस आणि थिटा थिटा किती 60 आणि कॉस 60 किती असतो 1/2 म्हणजे मायनस 1/2 आला. लक्षात आला. आणि आता याच्यासाठी फॉर्म्युला वापरला आपण देअरफॉर किंवा वी नो दॅट कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. देअरफॉर कॉस अल्फाची व्हॅल्यू 1/√2 स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर बीटाची मायनस 1/2 स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर गॅमा म्हणजेच कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि आता सोडवूया आपण 1/√2चा स्क्वेअर 1/2 प्लस मायनसचा स्क्वेअर प्लस येतो आणि हा काय होणार 1/4 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता इथं सिम्प्लिफाय करूया. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 4 + 2 6 डिवायडेड बाय 8 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ठीक आहे. थोडं सिम्प्लिफाय होईल. देअरफॉर 3/4 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 means this implies cos square theta is equal to 1 minus 3/4. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर cos square theta is equal to 4 minus 3 1/4 आणि म्हणजेच cos square कॅन्सल करूया cos theta is equal to 1/2. आता 1/2 कधी असतो जर थीटा आपला π/3 म्हणजेच 60 असेल तर म्हणजे थीटा इज इक्वल टू π/3. π/3 म्हणजेच किती येणार 60 डिग्री आणि मग आपला ऑप्शन काय आला 60 डिग्री. बघा लक्षात आलं. अशा पद्धतीने आपण 3 डायमेन्शन्समधली सगळी महत्त्वाची एक्झाम्पल बघितलेली आहेत आणि त्याच्यावरची एक्झाम्पल ही खूप सिम्पल आहेत. कॅल्क्युलेशन कमी आहेत
त्यामुळे ती सोडवायचा प्रयत्न सर्वांनी करा. सोपा चॅप्टर आहे, लहान चॅप्टर आहे महत्त्वाचं, आणि त्याच्यावर 1-2 एक्झाम्पल CETला हमखास पडतात. पुस्तकात जशी आहेत तशीच, ती काय वेगळी पडणार नाही. ठीक आहे.